ही कुरडीची भाजी कवळी कवळी आपण खुडून घेतोय, घरी घेऊन जाणार आहे, बनवणार आहे. खूप छान मला जाते. आणि ही पिळून घ्यायची थोडी मस्तपैकी अशी. तांबडा लाल झालाय आणि आता त्याच्यामध्ये आपण जो मसाला तयार करून घेतलाय. तर मित्रांनो, भोरगिरीवरनं घरी जात असताना या बघा रस्त्याच्या कडेलाच मित्रांनो आपल्याला या ठिकाणी कुरडूची भाजी दिसली. तर मित्रांनो, खूप ह्या पावसाळ्यातील कुरडूची भाजी पण आपल्याला खायला भेटणार आहे. तर खुडायची पण आहे, तुम्हाला दाखवतो जवळून. हे बघा, या ठिकाणी पूर्ण कुरडूची भाजीच आहे. इकडं कडेकडे जी खोडली आहे, पण आतमध्ये जे आहे ना ती आहे मित्रांनो. तर आपण जाऊया, खुडूया. हे बघा कशी लाल लाल देठा असतं तिची आणि पानं. ही कवळी कवळी जी आहे ना ती आपण कवळी कवळी खुडून घेणार आहे. इकडं पूर्ण इकडं रस्त्यावर खूप सारी आहे, इकडं पण आहे बघा, ही पुढं पण. तर चला, खूप आयुर्वेदिक भाज्या असतात एक तर पावसाळ्यातल्या. आणि खासराच्या शेजारीचं आहे. क्लायमेट पण बघा खूप छान असं झालंय. तर फर्स्ट तर आपण भाजी खुडून घेऊया. तर मित्रांनो, हे बघा ही कुरडीची भाजी कवळी कवळी आपण खुडून घेतोय, घरी घेऊन जाणार आहे, बनवणार आहे. खूप छान, मला खूप आवडते. कुरडूची भाजी मित्रांनो ही खूप आयुर्वेदिक आहे. रक्त शुद्धीकरण व पचनास हलकी असल्यामुळे खूप फायदेशीर आहे. तसेच मित्रांनो, शीतल म्हणजे उष्णता वगैरे होत असेल तर उष्णता कमी करण्यासही मदत करते. आणि डोळ्यासाठी लाभदायक आहे. डोळ्याचे आजार, लालसरपणा किंवा डोळ्यातील जळजळ होणे यासाठी खूप उपयुक्त ही भाजी आहे मित्रांनो. तर मित्रांनो, भोरगिरीला फिरायला गेलेला असताना आपण येतानीच रस्त्याला भाजी तोडली होती. हे बघा, खुडली होती ती कवळी कवळी भाजी होती, ती आपण घेऊन आलोय आणि आता आपण ती बनवणार आहे बने. तर हे बघा, फर्स्ट तर ती भाजी आपण साफ करून घेऊया. एवढी सारी भाजी आली बघा, खाली पण चांगली जाऊन सांगलं काय नाही, घेऊन घेता येईल. एवढी सारी भाजी आहे, थोडी व्यवस्थित साफ करून घेऊया, जे चांगलं चांगलं पाला येतो. तर मित्रांनो, पावसाचं वातावरण झालं, पाऊस मागून येत होता, त्याच्यामुळे आपण पटपट पटपट भाजी खोडली होती, व्यवस्थित खोडली नव्हती. तेव्हा आपण साफ करून घेऊया आता. नंतर ही भाजी आपल्याला उमवून पण घ्यायची, नंतर आपण ती फ्राय पण करणार आहे. पुढे व्हिडिओमध्ये बघा, कंटिन्यू राहा, तुम्हाला समजेलच की कशी बनवतात एक कुरडूची भाजी. तर भाजी मित्रांनो पूर्ण व्यवस्थित आपण निवडून झाली, खुडून झाली. आता आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया भाजी. तर मित्रांनो, भाजी बघा पूर्ण स्वच्छ अशी धुवून घेतली आणि आता मस्त थोडंसं पाणी टाकून उमवून घेऊया आणि त्याच्यावर झाकण ठेवूया. तर मित्रांनो, आपण हे बघा कांदे घेतलेत कापायला. आपल्याला भाजी बनवण्यासाठी कांदे पण लागणार आहे. आणि मिरची, थोडेसे शेंगदाणे टाकू शकतो, नाही टाकले तरी चालतात आपल्या आवडीनुसार. आणि लसूण. तर हे फर्स्ट तर कांदा आपण कापून घेऊया. आणि हे पूर्ण मटेरियल आहे ना, हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे. आपण बारीक करून घेऊ, नंतर कांदा कापू. तर मित्रांनो, आपण भाजीसाठी पहिल्यांदा कांदा कापून घेऊया. हे बघा, भाजी अशी उमून घेतली मस्तपैकी आणि एक 5 ते 7 मिनिटांमध्येच उमून जाते, की कवळी पानं त्यामुळं लवकर लवकर उमून जाते. आणि ही पिळून घ्यायची थोडी मस्तपैकी अशी चांगली. गरम आहे रे, गरम गरम आहे. हा हा. हे बघा, एवढी सारी मोठी भाजी आणली होती, जास्त किती पानं दिसत होती आणि एवढीशी भाजी झाली मित्रांनो. हे बघा, आणि आता आपण बनवायला घेतोय. लसूण, कांदी, मिरची आणि यामध्ये थोडेसे शेंगदाणे आपण टाकून बारीक करून घेतले मिक्सरला. तर बघा, तव्यामध्येच बनवते. फर्स्ट तर आपण तेल टाकून घेऊया. भाजी जेवढी आहे त्यानुसार थोडं तेल टाकून घ्यायचे. ओके. आणि कांदा फोडणी देऊया. कांदा चांगला असा परतून घ्यायचा, चांगला लाल होईपर्यंत. आणि हे बघा, कांदा कसा एकदम तांबडा लाल झालाय. आणि आता त्याच्यामध्ये आपण जो मसाला तयार करून घेतलाय तो टाकूया. गॅस थोडा कमी करू.
मसाला दळायला ठसका जाईल त्याच्यामुळे, बाकी काय नाही. व्यवस्थित मसाला पण असा मस्त फ्राय करून घ्यायचा आहे. आणि मित्रांनो ह्या ज्या भाज्या आहेत रानभाज्या आयुर्वेदिक भाज्या सर्व मला आईने बनवायला शिकवलंय. आता आई जवळ नाही, मी आईपासून लांब आले, त्याच्यामुळं मलाच बनवावं लागतं भाज्या वगैरे. पण मस्त वाटते भाजी बिज्या वगैरे बनवायला आणि मला आवड पण आहे स्वयंपाक करण्याची, त्यामुळे काय टेन्शनच नाही. बघा आता तुम्ही भाजी कशी बनवते ते. चांगला असा मसाला परतून झाल्यानंतर ना बघा आता ही भाजी आपण जी पिळून घेतली होती ही भाजी टाकून घेऊ. पास्कर मस्त सुटलाय. आणि नॉर्मल आपण पहिलं तेल मीठ टाकून घेऊया चवीनुसार, थोडंसं बस होईल. खारट व्हायचं. आईचं पहिल्यापासून म्हणणं असायचं भाजी आळणी झाली तरी चालेल पण खारट नाही झाली पाहिजे. आणि व्यवस्थित अशी मिक्स होईल अशी ना मित्रांनो पूर्ण भाजी त्यामध्ये मिक्स करून घ्यायची. मसाल्याला बनायच्या अगोदरच जिभेला पाणी यायला लागलं, कारण खूप दिवस झाले मित्रांनो. मागच्या पावसाळ्यामध्ये मागच्या सीझनमध्ये ही भाजी खाली होती मी. तर मित्रांनो भाजी तर रेडी झाली आणि खूप छान अशी भाजी झाली. मी खाऊन पण टेस्ट करून तुम्हाला सांगतो कशी झाली ते. हे बघा. आणि आपण शेंगदाणा चटणी पण बनवली खाण्यासाठी त्याच्यासोबत, आणि चपाती. वर्षातनं खातोय मित्रांनो आणि सिजनेबल भाजी ही नक्की खाली पाहिजे. तर चला आजचा व्हिडिओ आपण या ठिकाणी स्टॉप करूया. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर कळवा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळेजण काळजी घ्या. थँक्यू सो मच. गुड नाईट.